मैं नहीं कर पा रहा हूं कि किसका नाम किस क्रम से रू। ऐसे अतिरथी महारथी सारे भारतीय जनता पार्टी के मंच पर बैठे। हमार भाई और बहन का हालचाल बा? सब ठीक हो ना? अब आया आवाज। हमने ये तय किया था हिंदी भाषी महासंकल्प सभा होगी। वैसे तो 1 महीना पहले ही आरयू सिंह जी और सारे लोग मेरे पास आए और इन्होंने मुझसे समय लिया और उत्तर भारतीय मोर्चा का कार्यक्रम होगा। इसी बीच मुख्यमंत्री जी ने एक सभा घोषित कर दी तो हमारे मीडिया ने चला दिया उत्तर भारतीय मंच का कार्यक्रम नहीं, तो मुख्यमंत्री के सभा को उत्तर देने का कार्यक्रम ये यहां पर होगा। वैसे मैं एक बात कहना चाहता हूं, कल की सभा को वो कह रहे थे मास्टर सभा मास्टर सभा मास्टर सभा। पूरा भाषण सुनने के बाद हमारे ध्यान में आया लाफ्टर सभा लाफ्टर सभा लाफ्टर सभा। कल छत्रपति संभाजी महाराज की भी जयंती थी और भगवान नरसिंह की भी जयंती थी। स्वराज्य की रक्षा के लिए लड़ने वाले छत्रपति संभाजी महाराज और जिन्होंने पापियों के पेट को फाड़ दिया, ऐसे भगवान नरसिंह, ये दोनों की कल जयंती थी। और हमको ऐसा लगा कि कुछ तेजस्वी सुनने को मिलेगा, कुछ ओजस्वी सुनने को मिलेगा, कोई तो ऐसी बात आएगी कि जिस बात से हम हिल जाएंगे। लेकिन लाफ्टर शो आखिर तक खत्म ही नहीं हुआ। वही चीजें हमको सुनने को मिली, कोई नई बात हमको सुनने को नहीं मिली। और कल के भाषण में कह रहे थे हमारे एक मित्र, 100 सभाओं की बाप सभा। बोले 100 सभाओं की बाप सभा, सही बात है। 100 किसके साथ होते हैं? कौरवों के साथ। पांडवों के साथ 5 होते हैं। कौरवों की सभा कल हुई, पांडवों की सभा यहां हो रही है। मैं आपसे कुछ सवाल करना चाहता हूं, मुझे जवाब दीजिए। जवाब दीजिए, मुंबई में कोविड में भ्रष्टाचार हुआ कि नहीं हुआ? 1.5 लाख लोगों की मौत हुई कि नहीं हुई? पालघर में साधुओं की निर्मम हत्या हुई कि नहीं हुई? वसूली के आड़ आने वालों को मनसूख हिरेन बनाया कि नहीं बनाया? 100 करोड़ की वसूली के लिए गृह मंत्री जेल में गया कि नहीं गया? दाऊद का दोस्त जेल में होते हुए भी मंत्रिमंडल में है कि नहीं है? हमारे मजदूर भाइयों को नंगे पांव मुंबई छोड़नी पड़ी कि नहीं छोड़नी पड़ी? मुंबई में मेट्रो का, रास्तों का सफाई का काम बंद है कि नहीं है? मुंबई के एसटीपी में 5000 करोड़ की बढ़ोतरी हुई कि नहीं हुई? यशवंत जाधव की संपत्ति 35 से 53 हुई कि नहीं हुई? अब मुझे बताइए, इतनी सारी चीजें होने के बाद इसमें से एक भी चीज के ऊपर हमारे मुख्यमंत्री बोले? हमारे मुख्यमंत्री प्रदेश के और देश के पहले मुख्यमंत्री होंगे कि 2.5 साल में इन महाशय ने एक भी भाषण प्रदेश के विकास पर नहीं दिया, प्रदेश के विषय पर नहीं दिया, प्रदेश के लोगों पर नहीं दिया। और अभी अभी हमने हनुमान चालीसा का पठन किया। हनुमान चालीसा तो हमारे दिल में रहती है, पर ये जो रवि राणा, नवनीत राणा है ना, ये नादान है। इनको पता ही नहीं है
कि हनुमान चालीसा की 2 लाइनें उद्धव जी को और इस सरकार को पहले से पता है और सिर्फ उन 2 लाइनों पर वो काम कर रहे हैं। कौन सी 2 लाइनें? राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसारे। राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसारे। इसीलिए 24 महीनों में 53 प्रॉपर्टी तैयार हो गई और यशवंत जाधव ने अपनी मातोश्री को 50 लाख की घड़ी भी दे दी। अपनी मातोश्री को, गलत मातोश्री मत समझना। लेकिन मेरा सवाल है, क्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे ने कभी यह सोचा होगा कि उनके पुत्र के राज में हनुमान चालीसा बोलना राजद्रोह होगा और औरंगजेब के कब्र पर जाकर माथा टेकना ये राज शिष्टाचार होगा? क्या उन्होंने कभी सोचा होगा? दोस्तों, छत्रपति संभाजी राजे, जिनके बारे में कहते हैं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। जिस छत्रपति संभाजी राजा को औरंगजेब ने तड़पा तड़पा कर मारा, क्या कहता था औरंगजेब? ये नहीं कहता था कि तुम्हारा राज दे दो, ये नहीं कहता था तुम्हारा किला दे दो, ये नहीं कहता था तुम्हारी संपत्ति दे दो। वो तो एक ही बात कहता था, संभाजी मुसलमान बन जाओ, धर्म बदल दो, लेकिन देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। संभाजी राजे ने कह दिया, अरे जान भी चली जाए न स्वराज दूंगा न स्वधर्म दूंगा। और ऐसे संभाजी राजा का, उनका खून करने वाले, उनको मौत की घाट उतारने वाले, उनकी निर्मम हत्या करने वाले औरंगजेब की समाधि पर वो असदुद्दीन ओवैसी जाता है और माथा टेकता है और तुम देखते रह जाते हो। अरे शर्म करो, चुल्लू भर पानी में डूब मरो, चुल्लू भर पानी में डूब मरो। अरे ओवैसी सुन ले, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर। अब जो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर, अब जो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर। जो छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते थे, उन्होंने तलवारें म्यान कर दी होगी, लेकिन हमने अपनी तलवारें म्यान में नहीं रखी। हम मुकाबला करेंगे, डट के करेंगे, ठोक के करेंगे। वैसे तो हिंदी भाषियों का सम्मेलन है, किंतु ये सारे हिंदी भाषी मुंबईकर है। और इन मुंबईकरों को मराठी भी समझता है। लेकिन एक मुंबईकर ऐसा है, वो है तो मुंबईकर, पर ढा रहा है मुंबई पर कहर। ऐसे मुंबईकर को मुझे कुछ बताना है, इसलिए आज मैं मराठी में भी बोलने वाला हूं।
अरे मैंने जब कहा, मी जेव्हा म्हणालो राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अयोध्येमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, किती मिर्ची लागली? अरे मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो बाबरी गिरा रहा था, मैं तो मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे हा, मी गेलो तो बाबरी पाडण्याकरता, याचा मला अभिमान आहे. अरे उद्धवजी, 1992 साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो, जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक ऍडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. सहलीला चला, सहलीला चला, सहलीला चला, नहीं. अरे लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, ये कहते हुए गए थे. क्या कहते हुए गए थे? लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे. तुम्ही गेले होते सहलीला, आम्ही नव्हतो गेलो सहलीला. अरे तेव्हा तर सोडाच, त्याच्या 1 वर्ष आधी ज्यावेळी पहिली कार सेवा झाली आणि आमच्या कोठारी बंधूंना त्या ठिकाणी मारलं, तरी देखील भगवा झेंडा त्या बाबरी ढाच्याच्या वर आमच्या कोठारी बंधूंनी लावला. त्याही कार सेवेला हा देवेंद्र फडणवीस गेला होता. आणि नुसता गेलाच नव्हता, अनेक दिवस बदायूंच्या जेलमध्ये देखील होता. आज भी बदायूं के जेल की वो सलाखें याद है जहां पर हम राह देखते थे कि चलो हम तो पहुंचे हैं, कोई तो शिवसेना वाला पहुंचेगा पहुंचेगा पहुंचेगा. कोई नहीं आया. हम इंतजार करते रहे, कोई नहीं आया. आणि एवढंच नाही, त्याच्याही आधी 19व्या वर्षी त्या ठिकाणी काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार चालू झाला, तर विद्यार्थी परिषदेसोबत त्या काश्मीरमध्ये देखील जाऊन आतंकवाद्यांचा मुकाबला करण्याकरता, तिथे मनोबल वाढवण्याकरता गेलेला हा देवेंद्र फडणवीस आहे. कन्फ्रंटिंग टेररिस्ट. आम्ही 5 स्टारचं राजकारण नाही केलं, आय नेव्हर डिड पॉलिटिक्स. राजकारण केलं आहे. और जब भी जाते थे, जेव्हा जेव्हा गेलो, तिकीट काढायला पैसे होते, पण ठरवलं राम तिकीट काढून जाओ. कधी तिकीट काढलं नाही, कुठल्या हॉटेलला झोपलो नाही, झोपलो तर प्लॅटफॉर्मवर, झोपलो तर त्या ठिकाणी फुटपाथवर, झोपलो तर मंदिरामध्ये. सगळ्यांसोबत संघर्ष केला. गोळ्या चालताना पाहिल्या, लाठ्या मारताना पाहिल्या, लाठ्याही खाल्ल्या, म्हणून इथपर्यंत पोहोचलो. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाहीये. पीपल वेअर फायर्ड बुलेट. आणि जेव्हा त्या अयोध्यामध्ये बाबरी ढाचा पडत होता आणि आम्ही म्हणत होतो लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तेव्हा सांगा शेपट्या कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या? मंदिर वही बनाएंगे. कोणी टाकल्या होत्या आणि कुठे टाकल्या होत्या? Who was hiding there? सांगा उद्धवजी. आणि म्हणून कार सेवकों मिस्टर उद्धव, मजाक उड़ाने वालों को मैं कहना you should चाहता reply. हूं, अरे जब भी इस देश की आवश्यकता होगी, हम फिर कार सेवक बनकर जाएंगे और इस देश की धर्म को, संस्कृति को और सुरक्षा को, उसकी रक्षा करने के लिए हम जाएंगे. काल चांगलं झालं. काय म्हणाले उद्धवजी? देवेंद्र फडणवीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाच्या खाली आला असता. केवढा विश्वास आहे माझ्यावर बघा. मी तुम्हाला सांगतो कशाला लपवायचं. आज माझं वजन 102 किलो आहे आणि जेव्हा बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. पण उद्धवजीला ही भाषा नाही समजत, त्यामुळे त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा FSI जर 1 असेल तर माझा FSI 1.5 आहे.
आणि बाबरी पडायला गेलो होतो तेव्हा माझा FSI 2.5 होता. पण उद्धवजी, तुम्हाला असं वाटतंय माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल? लक्षात ठेवा, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि लक्षात ठेवा, माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी, त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोगों से संभल के रहना. by bowing down before वजन ऊपर Sharad दिखता है Pawar. ना, उससे दुगना नीचे. खरं म्हणजे To काल be कोणीतरी precise, ट्वीट केलं, वाघ. अरे त्यांना समजावून सांगा, वाघाचे You फोटो should काढल्यामुळे वाघ होता येत नाही. make वाघ them व्हायचं understand असेल तर that if you want to become a आव्हानांचा tiger, सामना करावा लागतो. तेव्हा will have वाघ होता to येतं. नुसती फोटोग्राफी first करून कोणाला come वाघ out of होता येत home. नाही. and will have to सामना face केला the तुम्ही? problems. कुठला केला सांगा? By just clicking pictures, you cannot become tiger. कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात? In which protest you were? In which संघर्षाला movement होतात? you were there? कुठल्या For संघर्षाला which नाही? struggle you were there? आणि आजही 2 वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. माझा From तुम्हाला last सवाल 2 आहे, years, मैदानामध्ये कोण We are होतं? struggling with corona, सांगा, कोण होतं मैदानामध्ये? but who was on field? होते उद्धव ठाकरे. Was there Uddhav होते, Thackeray? पण फेसबुक लाईव्ह होते. Uddhav Thackeray was आम्ही अलाईव्ह busy होतो. with Facebook Live. फेसबुक लाईव्ह होते. We were there alive, but Uddhav Thackeray was Facebook त्यामुळे Live. खरं म्हणजे उद्धवजींनी सांगितलं, Uddhav Thackeray said, बाळासाहेब भोळे होते आणि मी धूर्त आहे. Balasaheb was a naive person खरंच आहे. and I am a smart. Uddhav तुम्ही Thackeray said that. कुठल्याही And it is ज्याला true. प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा. Anyone who तुम्हाला knows सांगेल, about animals, वाघ हा Ask भोळाच him. असतो. he will पण tell you धूर्त कोण असतो? that tiger is always a naive. कोण असतो? मी नाही सांगत, तुम्ही सांगा. Tiger is always naive, but who is smart? मी नाही म्हणणार. Who is called smart? मी नाही म्हणणार. अरे त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण थोडी सोडायची. I cannot fall to त्यांच्याकडे that बोलायला level. काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात. They do आता not have आमच्या anything आशिष to शेलारांनी speak. एवढे प्रश्न That's विचारले. why एकाही they प्रश्नाचं go उत्तर down नाही. below the belt. आमच्या अमित साठमनी पुस्तक छापलं भ्रष्टाचाराचं. अरे काउंटर पुस्तक तर Ashish छापा. Shelar तेही छापायला has तयार नाहीत. asked many questions, but त्यामुळे they do not have खरं single म्हणजे answer to them. एक लक्षात ठेवा, Not even to Amit आज Satam. वाघ होतेच, पण आता बाळासाहेब देशामध्ये was एकच tiger. वाघ आहे और उस शेर का नाम now है नरेंद्र मोदी. In this country, there is only one tiger, and his name is Narendra Modi. या देशात आता एकच वाघ आहे. ज्या Now in this वाघाचं nation, नाव आहे नरेंद्र मोदी. there is only one आणि तुम्ही tiger. म्हणता His ना, name is Narendra या Modi. ठिकाणी तुम्ही म्हणता ना, You say मंदिरातली घंटा वाजवणारा नाही, we are not दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा the bell हा ringing हिंदू. temple तर मग Hindutva. We are of दहशतवाद्यांना the कंठस्नान घालणारा from the तुम्ही Hindutva म्हणता तो thought हिंदू process. कोण? नरेंद्र Who killed मोदी. terrorists. ज्या मोदीजींनी but the Narendra Modi या is the person who भारतामध्ये kills the आमच्या terrorists, and सैनिकांवर now हल्ला केल्यानंतर थेट सर्जिकल Narendra Modi did surgical strike. सीमेमध्ये घुसून मारलं ते नरेंद्र and he मोदी. killed terrorists by entering into त्या the border of ठिकाणी Pakistan. दहशतवाद्यांना
मारण्याचं काम केलं ते नरेंद्र मोदी. अरे नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून killed जो दहशतवाद्यांना ठोकून by काढतो entering तो खरा हिंदू Pak आणि तो occupied